छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून जो काही वाद पेटलाय त्याचे पडसाद आता राज्यभर बघायला मिळत आहे. चिखला गावात नेमकं काय घडलं? वाद तर होऊन गेला, पण आता सुरू झाली एक वेगळीच राजकीय चिखलफेक आणि यातूनच निर्माण होतोय सामाजिक तेढ. नेमकं काय झालं होतं 20 फेब्रुवारीच्या रात्री? शिवरायांचा पुतळा हटवणाऱ्यांना अडवले म्हणून एका महिलेला मारहाण होते. तिचे कपडे फाडले जातात. काही लोक त्याचे व्हिडिओही शूट करतात. मग हा सर्व प्रकार जो आहे तो माणुसकी ओशाळल्याचे दर्शवते. ही घटना आहे लोणार तालुक्यातील चिखला या गावातील, जी आज राज्यभर सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे. परंतु हा केवळ एक चर्चेचा विषय नाही, तर एक संवेदनशील विषय बनला आहे. या प्रकरणात अपेक्षा एवढीच आहे की राजकारण नको, सुरक्षा आणि न्याय हवा. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो. बुलढाणा जिल्ह्यातील चिखला हे गाव आणि 20 फेब्रुवारीची ती रात्र होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू झालेला हा वाद अचानक पेट घेतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ इतका व्हायरल होतो की भन्नाट, आणि आरोप होतो पुतळा हलवण्याला विरोध केल्याचा, म्हणून एका महिलेला बेदम मारहाण झाल्याचा. नेमकं घडलं काय? कोण कोण आमने सामने आलं आणि या वादाला आता राजकीय रंग कसा चढलाय बघा. 20 फेब्रुवारीची रात्र चिखला गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या हलविण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला हा वाद, आणि वाद इतका वाढला की त्याचे राज्यभर वेगवेगळे राजकीय पडसाद आपल्याला बघायला मिळत आहेत. दरम्यान पुतळा हलविण्याला जी विरोध करणारी महिला आहे तिला मारहाण होते आणि तिचे कपडे फाडले जात आहेत. तोही व्हिडिओ हे लोक इतके म्हणजे व्हायरल करतायत, भयानक व्हायरल करतायत. परंतु या घटनेनंतर या प्रकरणाची तीव्रता वाढताच दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगे पाटील असतील किंवा इतर लोकप्रतिनिधी असतील तातडीने गावात दाखल होतात, धाव घेतात. आणि मनोज जरांगे पाटील यांनी गावात येऊन स्पष्ट इशारे दिला की 25 फेब्रुवारीच्या आत या आरोपींना अटक झाली पाहिजे. या मागणीमुळे प्रकरणाला अधिकच राजकीय आणि सामाजिक रंग चढल्याचं आपल्याला बघायला मिळते. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू अशी की बीबी येथे काल परवा सत्यकथन मेळावा घेतला गेला, आणि या घटनेनंतर 2 दिवसांनी बीबी येथे जो काही सत्यकथन मेळावा पार पडला, या मेळाव्यात काही महत्वाच्या मागण्याही करण्यात आल्या, आणि त्या मागण्याही दुर्लक्ष करून या ठिकाणी चालणार नाही. त्या मागण्या अशा होत्या की घटनेची सखोल चौकशी व्हावी, त्याच्यानंतर सत्य समोर आणून कारवाई करावी, जर खोटे गुन्हे दाखल झाले असतील तर ते तात्काळ मागे घ्यावे. निश्चितच यात पारदर्शकपणे कारवाई झालीच पाहिजे. कुठल्याही समाजावर, जातीवर एक प्रकारचे आरोप होणार नाहीत. यातून सामाजिक सलोखा जपला जावा, असंच या प्रकरणाला हाताळणं आज रोजी तरी आवश्यक आहे. तर मेळाव्यातील भाषणामधून मनोज जरांगे पाटील हे केंद्रस्थानी ठरले. जो काही बीबी येथे मेळावा झाला, या मेळाव्यातून जातीयवाद निर्माण करायला जबाबदार कोण, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला. तर या मेळाव्यावर बघूयात विनोद वाघ, जे की ओबीसी नेते आहेत, हे काय म्हणाले. या ठिकाणी आम्ही चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही, आणि भविष्य काळात जर चुकीच्या गोष्टी कोणी करेल तर त्याला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही म्हणत नाही की सगळं संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी चुकीचा आहे, परंतु त्यातले काही चुकीचे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी राजकारण करतात ते अतिशय चुकीचं आहे. आम्ही सगळेजण सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी काम करतो, अनेक वर्षापासून सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी लढतो, अनेक वर्षापासून सगळ्या जाती धर्माच्या मदतीला त्या ठिकाणी धावून जातो. अशा पद्धतीचं आम्ही समाजकारण राजकारण करत असताना जर या ठिकाणी बदनाम केलं जात असेल आणि खऱ्याची बाजू जर आम्ही घेत असेल, खऱ्यासाठी लढत असेल आणि आम्हाला कोणी जातीवादी म्हणत असेल तर हे चुकीचं आहे. जातीवाद कोण करतं हे या ठिकाणी तपासून बघितलं पाहिजे. पोलीस यंत्रणा, या देशातल्या सगळ्या यंत्रणा त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी करा. सत्य काय ते बाहेर आणा. जर सत्य असेल तर आम्हाला सांगा, आम्ही कायदा हातात घेऊ वेळ प्रसंगी आणि चुकीच्या माणसाला त्या ठिकाणी ठोकून काढू, परंतु सत्य काय ते समोर आणा. भाषणादरम्यान उल्लेख केलाय की आमच्याकडे पुरावा आहे व्हिडिओ, नेमकं काय त्या ठिकाणचे काही पुरावे आहे, काही व्हिडिओ आलेले आहे, त्यामध्ये दिसतंय की काय काय झालं, कशा पद्धतीचं झालं, ते काही पुरावे आलेत. त्याच्यात दिसतंय की कपडे फाडताना, हे करताना काही काही दिसतंय की कोण आपसात महिला आणि कोण महिला त्यांच्या परिवारातल्या, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समोर येत आहेत, त्या दिसत आहेत.
त्याच्यामुळं आपल्याला ते पुरावे उद्या पोलीसवाल्यांना आम्ही देतोय, सगळ्या पोलीस स्टेशनकडे देतोय, पोलीस अधिकाऱ्याकडे देतो, त्याच्या आधारावर चौकशी होईल. आणि म्हणून मी सांगतो की दूध का दूध पाणी का पाणी त्या ठिकाणी लवकरच होईल. तिथले जे काही सीसीटीव्ही आहे त्याच्या माध्यमातून जे काही फुटेज मिळालं त्या फुटेज मध्ये सुद्धा जे काही आहे ते समोर येईल. आपण बघितलं असं आतापर्यंत जे काही व्हिडिओ व्हायरल झाले त्यामध्ये फाटलेले कपडे असलेली ती महिला दिसते, पण कपडे फाडताना कोणी दिसत नाही. पण कपडे फाडतानाचा व्हिडिओ का नाही, ते व्हिडिओ जे काही आमच्याकडे आले ते आपण या ठिकाणी दिसतंय थोडंफार की कोण कपडे ओढतं आपसात त्यांच्याच परिवारातले ते सगळे व्हिडिओ आहे ते उद्या समोर येतील आणि त्याच्या आधारावर सत्य काय या महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल. मनोज जरांगे यांच्या प्रेशरमुळे सरकार झुकते का त्यांनी एकतर्फी कारवाई केली? मनोज जरांगे कोण, तो कोण सरकार झुकवणारा? सरकार काही असे आयऱ्या गैऱ्या कोण झुकणार नाही. सरकार काही कुणाच्या बापाला घाबरत नाही. सरकार सत्य पद्धतीने काम करेल. फक्त जनभावना समजून काही गोष्टी सरकार त्या ठिकाणी संयमानं घेतात, जनताही त्या ठिकाणी संयमानं घेते. परंतु म्हणून त्याचा गोष्टीचा फायदा घेऊन कुणी अतिरेक करू नये. मी म्हणून तो कायदा हम करसो कायदा कुणी या ठिकाणी लागू करू नये. जर सत्य असेल तर जळून लावा, परंतु असत्य असेल तर त्याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी दादागिरी दाखवू नका, एवढंच आमचं सांगणं आहे. हो, एक महत्वाचा प्रश्न आहे बघा, या मतदारसंघामध्ये सर्व समाज राहतात, सलोख्यानं एकोप्यानं राहतात. आता पुढे म्हणजे ही घटनेनंतर आता पुढची भूमिका काय? हा एकोपा कसा टिकून राहील, सलोखा कसा टिकून राहील, काय प्रयत्न करणार? आजही या ठिकाणी स्थानिक सगळे जाती धर्माचे लोक एकत्रितच राहतात. सगळ्यांना हे सगळं माहिती आहे. कालही एकत्रित होतो, आजही एकत्रित आहे, उद्याही आम्ही सगळ्या समाजाचे लोक एकत्रित राहू. सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही या ठिकाणी एकत्रित राहू. बाहेरून येऊन कोणी विष पेरण्याचं काम करत असेल तर ही जिजाऊची पावनभूमी आहे. या भूमीत ते चालणार नाही आणि कोणी जातीपातीचं राजकारण या ठिकाणी होऊ देणार नाही. हाच आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. शांतता नांदावी हाच आमचा प्रयत्न आहे. म्हणून आमचा इशारा तोच आहे. आमचं म्हणणं नाही या भागातले लोक चुकीचं करतायत, पण तो बाहेरच्या सांगण्यावरून या भागातले काही एक दोन लोक जे गावाला त्यांच्या लागले त्याच्यावरून हे सगळं प्रकरण घडतंय. त्यांचा सुद्धा सीडीआर तपासा. संजीवनी ताई वाघ यांना झालेली मारहाण खोटी असल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे. मात्र नेमकं काय घडलं याबाबत त्यांनी स्वतःची बाजू मांडली, ती आपण जाणून घेऊयात. त्यांनी असा आरोप केला की मी जिल्हा परिषद लढण्यासाठी हे केलं. राष्ट्रपती होय, पंतप्रधान होय, अमेरिकेची पंतप्रधान होय असं जे म्हणले की नाही, मी अमेरिकेपेक्षाही आणि हा देश जिंकला मी असं समजते. मी सीसीटीव्हीच्या बाहेर जाते तसंच माझ्यावर माणसं अटॅक करतात. हा हा प्री प्लॅन होता. आणि मी परत सांगेन, माझा कोणताच समाजावर आरोप नाहीये. त्या समाजाच्या समाजकंटकावर आरोप आहे आणि जे समाजकंटकावरच आरोप आहे. या संपूर्ण प्रकारातून एक गोष्ट लक्षात येते बघा, ती म्हणजे सामाजिक सलोखा किती महत्वाचा आहे. गावातील कोणताही वाद जातीयतेच्या आगीत भडकू नये याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची असते. आणि या घटनेला केवळ राजकीय रंग न देता सामाजिक सलोखा राखत सत्य बाहेर येईल अशा पद्धतीने हाताळणे हे गरजेचे आहे. चिखला गावातून पुतळ्यावरून सुरू झालेला वाद आता राज्यभर जसा चर्चेचा विषय ठरत आहे. पुढे या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते, आरोपींना अटक होते का, या सर्व बाजू जाणून घेण्यासाठी आमच्याशी जोडलेला रहा महाभूमी डिजिटल. धन्यवाद.